यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यामधील अनेक खेड्यागावामध्ये ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली अनेक ट्रेडिंग कंपन्या निर्माण झाल्या असून अनेकाकडे लायसन्ससुद्धा नसल्याचे कळते. त्यामुळे हे ट्रेडिंग कंपनीवाले शेतकऱ्याचा माल बेभावात घेत आहेत. त्यांच्याकडे लायसन्स नाहीत. काही जणांकडे लायसन्स असले तरी ते किती माल खरेदी करतात आणि कुठे विकतात याची कुठलीही माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला नाही. या ठिकाणी जो कर्मचारी ठेवण्यात आलेला आहे तो कर्मचारीसुद्धा चिरीमिरी घेऊन हे रेकॉर्ड मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीला कळवत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा माल परस्पर घेऊन परस्पर विकला जात आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुद्धा नुकसान होत आहे. त्याचबरोबर अशा ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा माल घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दगाफटका होण्याची व पैसे बुडण्याची शक्यता आहे. अशाच एक ब्राह्मणगावमधील एका ट्रेडिंग कंपनीकडे लायसन्स नसताना मागील अनेक दिवसापासून मालाची खरेदी विक्री होत असताना ही बाब इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधींनी ध्यानात आणून दिल्यानंतर त्या ट्रेडिंग कंपनीच्या मालकाला 5,000चा दंडसुद्धा झालेला होता आणि अद्यापपर्यंत यामध्ये कुठल्याही पद्धतीची सुधारणा झालेली नाही. हा ब्राह्मणगाव येथील व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याप्रमाणे माल विकत घेतो आणि परस्पर विक्री करत आहे. याला कोणाचे पाठबळ आहे असा सवाल सध्या नागरिकांकडून विचारला जात असून एखाद्या वेळेस मोठी फसवणूक शेतकऱ्याची होणार असून यामध्ये निष्काळजीपणा अंगावर येण्याची शक्यता शेतकऱ्यावर आहे. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सपशेल दुर्लक्ष असून मालाची किती खरेदी विक्री होते याकडे मात्र डोळेझाक केली जात आहे. बातमी दाखवून सुद्धा अद्याप फरक पडलेला नाही. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड.